नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत एक लेखक. हे लेखक तुम्ही आजवर ॲग्रोवनच्या न्यूजपेपरमधनं त्यांचं लिखाण वाचत आलेलं आहे. पण आज आपण त्यांच्यासोबत प्रत्यक्ष गप्पा मारणार आहोत. अर्थात लेखक कोण आहेत? तर सातत्यानं ॲग्रोवनमध्ये ग्रामीण जीवनाशी रिलेटेड जे काही प्रसंग आहेत, अनुभव आहेत, ते लिहितात ते असे जयंत खाडे सर. जयंत खाडे यांची साधारण ओळख सांगायची झाली तर ते कार्यकारी अभियंता म्हणून जलसंपदा विभागात रुजू आहेत. सर काम करतात तिथं आणि त्यासोबतच प्रशासनातला माणूस, पण साहित्याची आवड असणं आणि त्यातही ग्रामीण साहित्याची विशेष नाळ त्यांची जोडली गेलेली आहे. तर आज ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत. सर, तुमचं ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. खूप आभारी आहे. सर, आता प्रश्न काय पडलेला आहे पहिला, प्रशासनातला माणूस आणि आपल्याकडे आहे तशी परंपरा. प्रशासनातला माणूस तो लिहितो, साहित्यात येतो, नाव होतं, सगळं होतं. पण तुमच्या लेखनाची सुरुवात नेमकी कशी झाली? म्हणजे प्रशासनात काम करत असताना त्याचा एक मोठा व्याप असतो आणि इकडे परत साहित्यिक काहीतरी लिहायचं, ते पण लिहिताना ग्रामीण जीवनाशी निगडीत असलेलं लिहायचंय. तर ही नेमकी सुरुवात कशी झाली, कुठून झाली, काय स्फुरलं? म्हणजे काहीतरी सुचतंय, अस्वस्थता आहे काहीतरी, पण ती मांडण्याची सुरुवात नेमकी कुठून झाली, कशी झाली? याबद्दल थोडंसं सांगायचं असेल तर मला थोडं लहानपणापासून जावं लागेल, की हम्म. मी ज्यावेळी लहानपणी माझ्या गावात राहिलो आणि ज्यावेळी आपल्याला वाचनाची सुरुवात होते, आपण काहीतरी वाचायला शिकायला लागतो. तर जसं चांगलं खायला दिलं की त्याची आवड निर्माण होते, तसं चांगलं वाचायला मिळालं की त्याची आवड निर्माण होते. हम्म. आणि जे आपल्या सभोवती घडतं त्याच्या संदर्भातलं जर वाचायला मिळालं तर त्याची आणखी जास्त आवड निर्माण होते. तसं मी ज्यावेळी लहानपणी ज्यावेळी गावी होतो, तर गावी राहताना माझ्याबरोबरचे किंवा माझे जे सीनियर असतील किंवा मोठे जे भाऊबंध वगैरे असतील, त्यांच्याकडे काही अशी गोष्टीची वगैरे किंवा क्रमिक पुस्तकातले धडे वगैरे असायचे आणि जे व्यंकटेश माडगुळकर वगैरे यांचे हम्म. असायचे लिखाण. तर ते लिखाण मी ज्यावेळी मला वाचन अगदी सुरुवातीला यायला लागलं, तर त्यावेळी ते लिखाण मी काही वाचत गेलो बर. आणि ते वाचत जाता माडगुळकर म्हणजे व्यंकटेश तात्यांची एक लिखाणाची एक पद्धती आहे, ती अगदी सोपी वाक्य आहेत, ग्रामीण वाक्य आहेत आणि ते वाचल्यानंतर पटकन समजत जायचं आणि त्याच्यामुळे त्याची आवड निर्माण झाली, की जे आपण पाहतोय तेच ते काहीतरी सांगतायत. असं काहीतरी घडल्यामुळं वाचनाचा छंद लागला, आवड निर्माण झाली आणि आपण आपल्या सभोवती घडणाऱ्या घटना त्याने कशा लिहिल्यात ना, त्याची एक म्हणजे अशी एक काहीतरी सुरुवात आपल्या डोक्यात होत गेली हम्म. आणि मला वाटतं हीच माझ्या लिखाणाची सुरुवात असावी किंवा विचार करण्याच्या पद्धतीची सुरुवात असावी. हम्म. हम्म. माझे वडीलही खूप वाचन करायचे आणि मग त्यावेळेला ते आपल्याकडे जुन्या काळात रेडिओ म्हणजे आकाशवाणी होती. मग नभोवाणी किंवा असे काहीतरी युवावाणी बर. कार्यक्रम असायचे. मग त्यावेळी ते तात्यांची गोष्ट यायची, शंकर पाटलांची गोष्ट यायची, दमा मिरासदारांची गोष्ट यायची. मग ते आले की मला सांगायचे, "अरे ही गोष्ट ऐक." मग ते ऐकण्यात जी मजा आहे, ते जे ते सांगतात, ऐकतात, काही ग्रामीण जीवनाविषयी सांगतात, तर ते खूप आवडत गेल्यामुळं वाचनाची जास्त आणखीन सवय लागत गेली. त्याच्यातून थोडंसं वाचन मोठं-मोठं झालं तसं विस्तृत होत गेलं आणि कदाचित जे अभ्यास केला, तर ते अभ्यास करण्यामागं सुद्धा वाचन जे असतं ना, हे वाचनाची सवय किंवा त्याची प्रेरणा ती लहानपणापासून लागल्यामुळं पण अभ्यास व्यवस्थित झाला आणि यातूनच मग हे थोडं-थोडं पहिल्यांदा तर फक्त वाचन आणि साहित्य वाचन हम्म. इथपर्यंतच आम्ही पोहोचलो. लिखाणाचा असं मी फारसा प्रयत्न केला नव्हता. सुरुवात कधी झाली मग लिखाणाला सुरुवात कधी झाली आणि त्याच्यासाठी एक ट्रिगर पॉइंट असतो काहीतरी, की मला या घटनेनंतर किंवा इथून लिहावंसं वाटलं? हं, अगदी छान प्रश्न आहे, की खरं म्हणजे मी माझी जी मी सांगितलं अगदी लहानपणापासून वाचन करत गेलो, की काही गोष्टी मी इतक्या अगोदर वाचल्यात ना, की म्हणजे मोठे झाल्यानंतर लोकांना सुद्धा मी सांगायचो, की बाबा हे रेफरन्स पहा, हे वाचा हे. पण हे सगळं चर्चेच्या स्वरूपात होतं. हम्म. म्हणजे मित्र भेटले तर त्याच्याविषयी सांगा, कुठं कार्यक्रमात ते ऐका, कुठले पाहुणे किंवा नातलग आले किंवा आमच्या वडिलांची घरी चर्चा करताना ह्या गोष्टी चर्चेच्या पुरत्याच सीमित होत्या. हम्म. आपण काही लिहीत नव्हतो. मग हे जसं वाचन करायचो तसं गावातल्या काही लोकं त्यांची काय कामं आहेत, त्यांच्या लकबी काय आहेत किंवा हम्म. त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग याची चर्चा व्हायची. पण आपण असं काहीतरी लिखाण करावं असं कधी वाटत नव्हतं. पण पुढे गेल्यानंतर काय झालं, की असाच कालावधी म्हणजे मी फक्त वाचन करत गेलो. मी लिहिलं नाही असं जास्त कधीच लिहिलं नाही. कुठल्याच इव्हन मी माझ्या कॉलेजच्या मॅगझिनला सुद्धा कुठलं असं लेख वगैरे लिहिला नव्हता. अच्छा. तर हे ज्यावेळी मी पुढे गेलो, पुढे गेल्यानंतर म्हणजे अगदी 19 पर्यंत हम्म. ज्यावेळी मी मला वाटते वयाच्या 45 वर्षापर्यंत आलो आणि तो कोरोना सुरू झाला.
आणि कोरोनाच्या कालावधीत काय होतं, की मला काही शासनानं जबाबदाऱ्या दिल्या होत्या. कोरोनाच्या पेशंट किंवा ते आपण काही कामं करायचो त्याच्यासाठीची काही जबाबदारी मला दिली होती आणि त्याच्यासाठी मला कोल्हापुरात राहायला लागायचं. आणि ते कोरोनाची परिस्थिती अशी होती, की जे परिसर माझ्या कार्यालयाचा होता, की जो असा संपूर्ण क्राउडेड असायचा. खूप लोकं यायची. अगदी म्हणजे चालणं मुश्किल व्हायचं. तर ते सगळे हं. रस्ते सुनसान झाले होते. बरं. आणि त्याचा एक असा मनावर इम्पॅक्ट झाला होता, की मला झोप यायची नाही. पण ती माझ्याकडं खूप म्हणजे क्वारंटाईन सेंटरची जबाबदारी होती किंवा कोरोना सेंटर उभारायची जबाबदारी होती. एक शिवाजी युनिव्हर्सिटीचं मोठं सेंटर माझ्याकडे दिलं होतं आणि एवढ्या मोठ्या जबाबदारीत काम करताना ते जे एकदम असा जो परिसर निर्मनुष्य होऊन गेलेला आहे, तर त्याचा एक असा मोठा परिणाम झाला, की सायकॉलॉजिकली मला झोप यायची नाही. हं, हं, हं. बिलकुल झोप यायची नाही. म्हणजे मी झोपायला असे प्रयत्न केले तर झोप यायची नाही. आणि मग असं पेपरमध्ये किंवा असं समाज माध्यमातून ते लक्षात यायचं, की असे काहीतरी सायकॉलॉजिकली यायचे. पण माझी गोष्ट अशी होती, की मला झोप यायची नाही, पण मला सगळं जुनं आठवायचं. अच्छा. आणि ते सगळं माझ्या गावाकडचं, घरचं जे जुनं होतं ना, ते सगळं मला हं, हं. आठवायचं सारखं. आणि कंटिन्युअसली मी झोपू शकत नव्हतो. आणि मी इतका अस्वस्थ झालो, की हे हे थांबायचं कसं? कारण मला झोप येत नव्हती, हे मला जाणवत होतं. सगळं असं काहीतरी असं गुंगीत आलो तरी सुद्धा ते जुनं आठवायचं. मग यातनं मार्ग काय? तर मला असं वाटायला लागलं, की आपण कुठेतरी मानसोपचार तज्ञाकडे जाऊया आणि काहीतरी ट्रीटमेंट घेऊया. कारण त्यावेळी आमचे कलेक्टर साहेब होते. त्यांनी सांगितलं, की अशा पद्धतीच्या काही गोष्टी तुम्हाला होण्याची शक्यता आहे, तर काळजी घ्या. आणि मला एक 4 दिवस असं कंटिन्युअस मी न झोपल्यामुळं मला त्याची गरज वाटायला लागली. आणि मी अस्वस्थ झालो आणि रात्री असं पहाटे 4 वाजता मला ते आठवल्यानंतर मी एकदा मोबाईल घेतला आणि आपल्या मोबाईलला असं ते आपण बोलल्यानंतर टायपिंगचं हे असतं ते ती गोष्ट मला माहिती होती. आणि मला जे आठवायला लागलं त्यातल्या काही गोष्टी मी तिथं हं, लिहायला हं, हं. लागलो किंवा त्या स्वरूपात असं मांडायला लागलो. आणि मी ते बंद केलं. एक दिवस असं पहाटे. बरं. पहाटे केलं आणि मग जरा मला शांत वाटलं, बरं वाटलं. आपण काहीतरी ते सारखं-सारखं जुनं आठवतंय. हं. ते आपण काहीतरी लिहिलं, तर ते थोडं बरं वाटायला लागलं आणि मला माझ्या मनावरचा ताण बराचसा कमी झाला आणि मी थोडं शांत झालो. मग थोड्या वेळाने मी ज्यावेळी ते वाचलं, त्यावेळी मलाच स्वतःला वाटलं, की अरे, खरंच असं काहीतरी बरं वाटतंय. हं. आणि मग ते थोडे विचार माझे बरे झाले आणि मी खरोखर ती जी अवस्था होती, म्हणजे पूर्ण अस्वस्थ अवस्था, त्यातून बरं झालो. आणि मला वाटते त्याच मुद्दीत मी ते जे लिहिलं होतं ते Facebookला टाकलं. बरं. आणि Facebookला टाकलं त्यावेळी लोकं सगळे असेच घरीच होते. पूर्ण लॉकडाऊन होता. आणि मला प्रचंड प्रतिसाद आला लोकांचा. "अरे, हे काहीतरी भन्नाट आहे, चांगलं आहे, छान आहे." असं म्हणजे माझ्या मित्राकडून. हं. आणि इतका प्रतिसाद आला, की त्यांना ते अपेक्षित नव्हतं. कारण मी तुम्हाला सांगितलं असं अशा पद्धतीचं लिखाण मी कधी केलंच नव्हतं. हं. आणि मग ते बऱ्याच लोकं म्हणायला लागले, "अरे, त्याचा दुसरा भाग पाठव, दुसरा भाग हं, पाठव." हं. आणि मग ते भटाचा माळ म्हणून जे आमचं हो. लिहिलं होतं, तर त्याचा दुसरा भाग मी परत पोस्ट केला अगदी 2 दिवसात. पण ते इतकं छान जमून आलं होतं ना, की मग त्या 2 दिवसानंतर माझ्या मनावरचं किंवा असं जे मानसिक दडपण होतं ना, ते कमी झालं. आणि त्याच कोरोनाच्या मला वाटतंय 1 महिन्याभराच्या कालावधीत मी असे माझे जुन्या संदर्भातले जे माझ्या डोक्यात होतं, लोकांच्या विषयी होतं किंवा माझ्या परिसराविषयी होतं किंवा आमच्या वेळच्या सुगीच्या दिवसातल्या विषयी होतं. आमच्या वेळच्या काही अशा वेगळ्या सणासुदीच्या उरूस वगैरे जो आपल्या गावी आपण साजरा करतो त्याच्याविषयी होतं. हे सगळं लिखाण मी त्यात करत गेलो आणि मी हळू-हळू थोडंसं Facebookवर टाकत गेलो, की जे लोकांना आवडायला लागलं. अच्छा. आणि मग तिथून ते खरं म्हणजे सुरुवात झाली. म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर 45 वर्षानंतर मी अशा प्रकारचं लेखक लिखाण म्हणून चालू चालू केलं. केलं. हो. सर, आता याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस म्हणालात, की भटाचा माळ असेल हं. किंवा रघुची भटजी हो. हे असेल किंवा बाजार असेल, बाजार. सुगीचे दिवस असतील. हो. या सगळ्यामध्ये एक कॉमन धागा असा आहे, की तुम्ही तुमची अस्वस्थता किंवा मागचे दिवस लिहिताय. हं. पण त्याच्यामध्ये माणसांचे अंतरंग उलगडून दिसतायत म्हणजे उलगडतायत हळू-हळू. एक-एक पात्र जर घेतलं आपण, तर त्या पात्राची एक स्टोरी आहे. म्हणजे ती चालता-चालता तुम्ही त्याच्यावर एक टिप्पणी करतायत, हं. पण त्याच्यातनं त्या माणसाचं काहीतरी दुःख दिसतंय, त्याची वेदना दिसतीये. तर ही तुमची अस्वस्थता म्हणायची का मग त्यांची म्हणायची? काय आठवत काय होतं मग त्या काळातलं? बरोबर आहे. म्हणजे तसा प्रश्न पण थोडा अवघड पण आहे. म्हणजे मी जे लिहिलंय तर त्याच्यामध्ये लोकं आली. हां. लोकांची अस्वस्थता आली. हो. लोकांचे काहीतरी दैन्य होतं आणि ते दैन्य कुठेतरी लिहायचा प्रयत्न केला. हं. कारण हे सारखं लक्षात राहिलं. हं. म्हणजे लोकं म्हणतात ना, आनंद असतो तो खरंच आनंद असतो, पण तो पटकन विसरतो. पण ते कारुण्य असतं ना, ते कुठेतरी आत जाऊन बसतं. आणि थोडासा व्यंकटेश माडगूळकरांचा जो प्रभाव आहे, ती माणदेशी माणसं लिहिताना ना, त्यांची कुठल्याही माणदेशी माणसातली जी लोकं आहेत का नाही,
ती अशी चंचल किंवा अशी इबलीस किंवा अशी चावट किंवा अशी काहीतरी खोडकर नाहीयेत. तर ती करुण आणि गरीब आहेत. खूप अशी आहेत. तर त्याचाच प्रभाव असल्यामुळं ती लोकं आणि अशाच लोकांच्या जवळ मी जास्त काळ गेल्यामुळं ते ते त्याच्यामध्ये येत गेलं. आणि तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे, की हे जे सगळं लिखाण आहे ना, ते मी ज्यावेळेला 80च्या दशकात मी ज्यावेळेला तो असा काहीतरी 10-15 वर्षाचा होतो, त्यावेळेचंच आहे. आणि मग ते जे त्या लोकांच्या बद्दलचे भावबंध जे जुळले होते ना, ते जास्त त्यात आलं आणि त्याच पद्धतीचं लिखाण होत गेलं, असं मला वाटतं. तर आता याच्यामध्ये तुम्ही असं म्हणालात, की माणसांचे अंतरंग उलगडून सांगताना त्याचा एक आठवणींचा किंवा तुमचा गोतावळा होता. त्या गोतावळ्यातली माणसं त्याच्यात येत गेली. त्यांचं भावविश्व, विचारविश्व तुम्ही उलगडून दाखवत राहिलात. पण एक कुठेतरी असं पण जाणवतं, की दुसरा एक भाग तुमचे लेख ज्यावेळेस वाचले त्यावेळेस असं लक्षात येतं, की तुमच्या लेखातल्या प्रत्येक गोष्टीसोबत एक परिसर त्याच्यासोबत येतो. बरोबर. म्हणजे त्याच्यात फक्त माणसंच येतात का, तर असं नाही होत. तर माणसांसोबत गावगाडा पूर्ण येतो. गावगाड्यातली फक्त माणसंच येत नाहीत, तर आजूबाजूचा परिसर, नदी येतंय, ओढं येतंय, जनावरं येतायत, येस. गावगाडा येतोय. त्यातली जे काही माणसांचे काय काय म्हणू त्याला आपण, चांगले वाईट जे काही गुणदोष असतील ते सगळे येतात. तर हे कसं काय? मग परत मला प्रश्न त्यामुळे पडलाय, की एकीकडे एका बाजूला माणसंच येतायत असंही नाही, दुसरीकडे परिसर पण येतोय. येतो. तर दोन्हींचा संगम असा कसा काय घडून आला? काय त्याच्या मागची काय कहाणी? हाही प्रश्न खूप चांगला आहे. तर ते काय येतंय, की मी माझं जे पहिलं आयुष्य घालवलं हो. आणि त्याच्याविषयी मी लिहितोय अगदी पुढं आल्यानंतर. तर हे पुढं आल्यानंतर ना, ते पाठीमागचं आठवायचं ना, तो परिसर आठवायचा. माझ्या वडिलांनी मला माझी शेतं असू दे, म्हणजे आमचं शेत असू दे, तिथला मुक्काम असू दे, वस्तीवर राहणं असू दे, आमच्या शेजारचे माझे कोणी नातलग असू देत, आमच्या शेजारच्या आमचे काही संबंधित लोक असू देत, त्यांच्याशी जाणं असू दे आणि तिथला परिसर आहे, ह्यात मला सतत फिरवलं. सतत म्हणजे वडील मला माझ्या गावाहून ज्योतिबाच्या यात्रेला सायकलवरून घेऊन जायचे. मला माझ्या शेतात न्यायचे. मला पोहायला शिकवायला न्यायचे. त्यानंतर आमच्या शेतात जाताना जे ओढे वगैरे होते तिथून घेऊन जायचे. तर तो सगळा हे माझ्या डोळ्यासमोरून असा कायम राहिला. आणि आमच्या लोकांना म्हणजे ज्या परिसरात राहणाऱ्या लोकांना ना, त्या भागातलं ह्याच्याविषयी प्रचंड श्रद्धा होती. म्हणजे आमच्या इथे एक डोंगर आहे. माझं गाव आणि बाकीच्या आजूबाजूची गावं असं ह्याच्यामध्येच एक डोंगर आहे. म्हणजे एक अत्यंत बोडका आणखीन काही झाडं नसलेला पूर्वीपासून तसा हां. संतोषगिरीचा डोंगर आहे. आणि त्या डोंगरावर एक देवाचं स्थान आहे असं संतोषगिरीनाथ म्हणतात त्याला. तर लोकांना त्याच्याबद्दल इतकी श्रद्धा होती त्या लोकांना, की ते अच्छा. सारखं संतोषगिरीला जाऊ, हे करू. मग तिथे यात्रा भरायची, अमावास्येला जायचं, नारळ फोडायचा किंवा असं सहज फिरायला जायचं डोंगरात. अशी लोकं करायची आणि मी तिथं ते जायचं. आणि त्यामुळे तो परिसर आहे ना, तो परिसर माझ्यासारखं तसा डोक्यात बसला. आणि त्यामुळे तिथं म्हणजे इव्हन मी जे म्हटलं, की अस्वस्थता होती ना, ती अशी होती, की मी सारखं तिथं दिसायचो मला. जे लहानपणीचा मी होतो ना, त्या शेतात दिसायचो. शेतातल्या झाडावर दिसायचो. त्या पांदीत मी असल्यासारखं मला जाणवायचं. जे आमच्या पांदी होत्या, जुने रस्ते होते किंवा मग त्या डोंगरावरचे दिवस मला आठवायचे. त्यामुळे तो परिसर इतका डोक्यात बसला ना, की त्या मग परिसराविषयी पण लिहिणं झालं. असं असं थोडंसं घडलं. आणि काही ज्या वास्तू असतात ना, त्याच्याबद्दलचे आपले भावबंध खूप जुळतात. बरोबर. मग तसंच ते आमच्या शेताचं होतं, की आम्ही आमच्या घरापासून म्हणजे आम्ही जिथं राहायचो, तिथून 1-2 किलोमीटरवर आमचे ते शेत होतं. त्याला आम्ही भटाचा माळ म्हणायचो. तर आमच्यात असं हे होतं, की लहान मुलं किंवा सगळे घरचे ना, एक कोणतरी तिथं मुक्काम करायचे, मोठे चुलते वगैरे आणि आम्ही सकाळी उठलं, की त्या शेतात जाऊन थांबायचो. म्हणजे 2 किलोमीटरचं अंतर जायचं आणि तिथं जाऊन थांबायचं. मग ती इतकं म्हणजे त्या परिसरातल्या अशा प्रत्येक त्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी म्हणजे तिथली विहीर असू दे, तिथलं छप्पर असू दे, तिथल्या झाडं असू देत आणि तिथं ताली असू द्यात. ह्या सगळ्यावर आम्ही इतका काळ व्यतीत केलाय ना, की ते सगळं बसलं डोक्यात जाऊन आणि त्यामुळे त्या परिसराचं वर्णन घेताना त्या गोष्टी तिथं यायला लागल्या. तसंच जनावरांचं होतं, की पूर्वीच आपल्याला माहीत आहे, की सगळ्या ह्याच्यात जर शेतकरी असला तर त्याच्याकडे जनावरं खूप असायची. बरोबर. तर त्यावेळेचा तो उद्योगच होता. म्हणजे काही ठिकाणी लोकं जनावरांनी मेहनतीची कामं करायची. तर माझे काही चुलते म्हणजे चुलत-चुलते किंवा आमच्या घरातली लोकं तर
त्यांच्याकडे अशी जनावर असायची. जनावर म्हणजे बैलजोडी वगैरे. मग त्याच्यातून शेतीची मेहनतीची कामं ते करून द्यायचे स्वतःचे, इतरांचे. आमच्याकडे पण होती. ते नंतर कालावधीपर्यंत त्यांनी ते पुढे चालवलं. म्हणजे त्यांचा व्यवसायच होता, की बैलाच्या मदतीनं लोकांचे काही शेतातली कामं करून दिली. त्यामुळं पहिल्यापासून जनावरांची ओढ ही आमच्या घरातल्या सगळ्यांना हं, होती. आणि त्या मग जनावरांच्या ओढीमुळंच त्यांच्याशी असे थोडे हे हं. जुळत गेले. मग ते कुठं गायी असेल किंवा त्यावेळची बैलं असतील, त्यावेळचे काय पण म्हणजे अगदी बकऱ्या वगैरे होत्या किंवा शेळ्या होत्या. तर त्यांचे जे ते दिवस घालवले ते सगळे राहून राहिले डोक्यात, जाऊन बसले आणि मग त्याची वर्णनं यायला लागली. लेखांचे विषय बऱ्यापैकी पावसाळ्यापासून सुरुवात होतात. म्हणजे जे मी हं, वाचलेत हं. त्यामध्ये तरी मला असं जाणवलं, की पावसाळा आलाय, पावसाळा चांगलाच आलाय किंवा पाऊस कमी पडलाय. हे पावसाचं आणि तुमच्या म्हणजे स्मृतींचं, आठवणींचं काही वेगळं गणित आहे का? म्हणजे पावसाळा दिसतो, कमी पडलाय, जास्त झालाय. आता तसा पावसाळा म्हणजे नवीन ऋतू असतो. म्हणजे अ, तो वेगळाच ऋतू आहे. हं. कुठेही पाऊस पडायला लागला, की सगळेच लोकं आनंदी होतात. आता यामुळं तो पावसाळा हा तर सगळ्यांच्या दृष्टीने रद्द असतोच. तर तसं काय आहे, की माझा गाव तसा खूप कमी पाण्याचा आहे. बरं. म्हणजे दुष्काळी दुष्काळी म्हणायला म्हटलं तर कसं आहे, की कृष्णा आणि वारणेच्या तो परिसरातला आहे. गावाचं नाव सांगा. बावची गाव आहे बरं. माझं. पण हां. कृष्णा आणि वारणा म्हणजे माझ्या इथून कृष्णा एक 10 किलोमीटर असेल, हं, वारणा एक 5-6 किलोमीटर असेल. पण कसं आहे, की नदीपासून थोडासा उंच आहे. आता पूर्वीच्या काळात धरणाची वगैरे बांधकामं अलीकडे झाली. हं, म्हणजे पाणी उपलब्ध झालं, नंतर पाणी योजना झाल्या. त्यामुळे तो समृद्ध झाला. पण त्या काळात कसं होतं, पाणी नव्हतं. हं. आणि आजही आमचं पावसाचं परिमाण बघितलं तर हार्डली 450-500 मिलीमीटर पाऊस पडतो. त्यामुळं पाऊस हा नव्हता. पाऊस कमी असायचा आणि पाऊस कमी असल्यामुळं कसं, की त्याच्याविषयीचं अट्रॅक्शन जास्त असायचं. हं. मग आम्ही तसं कृष्णा वारणाच्या खोऱ्यातल्या अगदी जवळचे, पण पाणी नसायचं पाणी तिथं. नसतं. कारण पाणी योजना नव्हत्या आणि त्यामुळं जे काही पावसाचं पाणी येईल त्याच्यावरच जुना काळ म्हणजे 80च्या अगोदर. तर 85 नंतर पाणी योजना आल्यानंतर भरपूर पाणी झालं. पण त्याच्या अगोदरच्या काळात असं एकदम म्हणजे हेच होतं, पाण्याचं पूर्ण दुर्भिक्ष असलेलं गाव होतं. पण जवळ नदी असल्यामुळं काय व्हायचं, की कोण पाहुणे वगैरे असले, की त्यांच्याकडे त्या नदीच्या गावी जायचं, असं व्हायचं. माझ्या आजोळी एक असा एक इरिगेशनचा पाट होता, की जो कृष्णा कॅनॉल म्हणून बघितलं तर तो हं. ब्रिटिश हो. कालावधीपासूनचा. नंतर पुढं लोकांनी म्हणजे आमच्या पाटबंधारे विभागाने केलेला होता. तर त्या पाटात पाणी बघितलं ना, तर त्याचं आम्हाला खूप वाईट वाटायचं. हं, हं, कारण हं. आमची स्थिती अशी होती, की आमच्याकडं ओढे वगैरे व्हायचे बऱ्यापैकी पावसाळ्यात. तलाव भरायचे. पण ते डिसेंबरपर्यंत. मार्गशीर्ष आला, की ते सगळं कोरडं पडून जायचं. मग विहिरीला पोहायला जाणे एवढंच. मग ते जे दिसायचं ना, ती नदी, ते भरलेल्या नद्या, ते पाट वाहणारे कॅनॉल, तर त्यावेळी आमच्या गावाचा मला खूप राग यायचा, की हे हे आपल्या इथं का नाहीये? हं, हं. म्हणजे असं अगदी असं कधी-कधी आम्ही असं जागेपणीच बघत बसायचो, की आपल्या पाठीमागचा ओढा भरून व्हायला लागलाय आणि आपण त्यात उड्या मारायला. म्हणजे इतकं हं. त्याच्याविषयी अट्रॅक्शन होतं. त्यामुळं पावसाळा आणि पाऊस येणं ह्याच्याविषयी प्रचंड म्हणजे अशी ओढ असायची त्यावेळी. आणि शेवटी काय त्यावेळची शेती जी होती ना, म्हणजे पूर्वी हो. माझ्या अगोदर काही शेतीत हळद किंवा ऊसासारखी बारमाही पिकं घेतली जायची. बरं. पण 80च्या कालावधीत पूर्ण पाऊसकाळ कमी आला आणि त्याच्यानंतर ती पिकं बंद झाली. म्हणजे फक्त खरीप आणि रब्बी याच्याशिवाय नंतर उन्हाळ्यात सगळं सगळं कोरडं असायचं. हं, तर अशाच कालावधी तो होता. आणि मग त्यामुळं त्या पावसाचं अट्रॅक्शन आणि त्या हं. ऋतूचं हे, त्याचं खूप जवळीक अशी जवळीक निर्माण निर्माण झाली आणि ते खूप हे वाटायचं ना, की पाऊस पडला, डोंगर थोडे भिजले, कुठेतरी ओढे भरले, तलाव भरले, की त्याचं अट्रॅक्शन मग ते आजपर्यंत आहे अगदी. असं तुम्ही पाटबंधाऱ्याचा उल्लेख केलात. हां. पाटबंधारे विभागात किंवा याच्यात काम करताना, जलसंपदा विभागात तुम्ही काम करतात आणि हा पाटबंधारे वगैरे हा त्यातला भाग. ग्रामीण भागात जे काही सिंचनाच्या सुविधा याच्यामुळे उपलब्ध झाल्यात, काही भागात, काही भागात झालेल्या नाहीत. तर हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. इथे काम करताना लोकांना कायम असं असतं, की काहीतरी काम चाललेलं आहे. हं. म्हणजे प्रत्यक्ष असं एक कुतूहल असतं. बरोबर. जलसंपदा विभाग म्हटलं, की कुतूहल आहे. कामं काय होतायत, काय चालतायत त्याच्याबद्दलची माहिती नसते. पण तुमच्या लेखनात ते आलेलं आहे. तुम्ही तिथली माणसं, तिथली एक सिस्टम, त्यातले बरेचसे शब्द जे आहेत, जे वाचकांच्याही परिचयाचे नसतील, हां, बरोबर. असे काही शब्द आहेत. आलं. हो. तर हे मग आता तुम्ही आत्ता आधी जे सांगितलं ते आठवणींच्या याच्याबद्दल लिहित हो, होतात. हो, मग हो. याच्याकडे कसं वळालात? हे म्हणजे त्या ज्या विभागात काम करतायत, त्यातली खास खळगे सांगावीत, हं, हं. असं काय वाटायला लागलं? बरोबर आहे. काय झालं, की मी ग्रामीण ह्याच्यातून म्हणजे माझं शिक्षण सुद्धा माझ्या घराजवळच, हं, शेताजवळ किंवा माझ्या परिसरात झालं. त्यानंतर मी नोकरीला लागलो आणि नोकरीला लागल्यानंतर पहिल्यांदाच मला जी नोकरी मिळाली ती माझ्या गावापासून खूप लांब विदर्भात मिळाली. बरं. विदर्भात मिळाली.
तर विदर्भात मी गेलो. आता गमतीचा भाग असा, की मी ज्यावेळी लहानपणी मानदेशी माणसं वाचली ना, तर त्यावेळी मला लहानपणी कळायचं नाही. मानदेश म्हणजे मला वाटतं जसा भारत देश आहे तसा कुठलातरी देश आहे. आणि मग मी सगळ्यांना विचारायचं, "अरे हे मानदेश कुठं आहे?" कुठे आहे? तर ते म्हणायचे, "इथंच पलीकडे आपले आहेत." अरे म्हणजे त्यांना देश का म्हणतात? हां. नाही, त्या भागाला मानदेश म्हणतात. मग मला असं वाटायचं, मला प्रश्न लहानपणी खूप सतवायचा, की हे तात्या म्हणजे आपल्या गावचे आहेत, हे माडगुळकर. आणि त्यांनी ही सगळी माणसं आहेत ना आपल्या गावातच लिहिल्यात. आणि त्यांची नावं फक्त बदलल्यात. त्यांचे व्यवसाय बदललेत. त्यांची हं. कामाचं हे बदललंय. पण ती सगळी इथं बघितलेत. इतकं मला ते समान वाटायचं त्यांचं लिखाण. ही सगळी माणसं माझ्याच गावातली आहेत. फक्त नाव बदलून त्यांनी मानदेश म्हणून लिहिलंय, असं मला वाटायचं. हां, हां, म्हणजे इतकं ते मी त्याच्याशी समरूप हां. समरूप व्हायचं असं. मग ही जी माणसं आहेत का नाही, मानदेशी माणसं आहेत किंवा मग त्याच्याबरोबर शंकर पाटलांची जी आहे, ती हं, थोडीशी वेगळी. खोडकर, हं, मिश्किल, हं, ती खोडकर किंवा खोडकर पण म्हणता येणार नाही, ती जराशी इबलीस लोक आहेत ते हं, शंकर पाटलांच्या जी लोक येतात ती. हं, आणि मग दमा मिरासदार आहेत. तर हं, त्यांची अशी खोडकर आणखीन थोडीशी गमतीशीर लोक. ह्या तिघांचा प्रभाव इतका होता, की माणसं अशी पटकन वेचायला अशी लागायची, की हं, हं, हा असा आहे, हा असा आहे, हं, हा हं. असा आहे. आणखीन ही सगळी लोकं डोक्यात बसली होती त्यांच्या वाचनामुळं. मग तशी माझी बदली म्हणजे पहिलंच माझं जे पाटबंधारे काढतात किंवा जलसंपदा आज आपण हो, म्हणतो, म्हणतो. त्याचं माझं पहिलं पोस्टिंग हे विदर्भात झालं. बरं. आणि मला मन नावाचा एक डॅम आहे बुलढाण्यातला. हं, तर तिथं माझं पोस्टिंग झालं होतं आणि मी तिथं गेलो. खरं तो परिसर माझ्यासाठी पूर्ण नवीन होता. कामही माझ्यासाठी नवीन होतं. मी पहिल्यांदाच गेलो होतो. पण हे साहित्य आणि ह्याचा असा काहीतरी प्रभाव इतका होता ना, की मी तिथं गेल्यानंतर मला ती माणसंच जास्त लक्षात यायला लागली. म्हणजे तिथं हं, काम आहे, तिथलं तंत्र आहे काहीतरी, पाटबंधारे विभागाचं तंत्रज्ञान आहे, की बाबा तिथं धरण बांधा, तिथं काही कंट्रोल स्ट्रक्चर करा किंवा धरणाच्या भिंतीचं काम चालायचं. तर ह्याच्याबरोबर त्याच्यात इन्व्हॉल्व असणारी माणसं आहेत ना, ती माणसं मला खूप हं, अट्रॅक्ट करायला लागली. आणि माझ्या माझ्या डोक्यात जी लोकं म्हणतात ना, त्याचं बायफर्गेशन व्हायला लागलं. हं, म्हणजे हा कसा हा तात्यांच्या माणसासारखा असा गरीब किंवा करुण आहे. खूप कामसू आहे. मग हा कसा की इबलीस आहे जरा, हं, म्हणजे चावट आहे थोडासा. ती शंकर पाटलांच्या माणसासारखा आहे. हा कसा आहे तर खोडकर, मिश्किल आहे. तर ते दमांच्या ह्याच्यासारखा. मग तिथं गेल्यानंतर ते जे होतं, मी एकटाच राहायचो म्हणजे घरापासून लांब होतो. मी एकटा राहायचो. अर्थात तिथली लोकं होते. पण त्या लोकांच्यात मी मिसळायला ज्यावेळी लागलो ना, तर ही लोकं अशी उठावदार पद्धतीनं माझ्याकडे यायला लागली समोर. आणि हे वाचन त्याचा परिणाम असा व्हायचा ना, जे माझ्याकडे लोकं होते त्यांचीही नावं मी ह्या माडगुळकरांच्या कथेतल्या लोकांची नावं पाठवून ठेवली होती. अच्छा. म्हणजे तुम्ही बनगरवाडी हं, वाचलं, तर त्याच्यामध्ये तो जो खलनायक आहे ना बालट्या, हं. तर तसा एक माझ्याकडे होता, तर मी त्याला बालट्या नाव पाडून टाकलं. अच्छा. असं मी त्यांना नाव पाडायचो, हं, हं. की इतका ते प्रभाव होता. आणि मग तिथं काम करताना ना, तुम्ही आता म्हटलं, की ते तांत्रिक येतो. येतो. तर हं, खरं मला म्हणजे तिथल्या तांत्रिक गोष्टी माझ्या लिखाणात कोणाला सांगायचं नाही. पण ते येतात, हं, अनुषंगिक म्हणून येतात. हं. म्हणजे उदाहरणार्थ सांगायला गेलं, की मी कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे धरणाची जी द्वार आहेत, गेट्स आहेत, त्या गेट्सच्या बद्दलचं काम करतो. आणि ती जबाबदारी तिथं माझ्याकडे बरं. होती. मग त्या धरणातले जे पार्ट्स आहेत, त्या हं, पार्ट्सची उभारणी कामं चालायची तिथं. हं, त्या पार्टचं महत्त्व काय आहे त्याच्यावर काम चालायचं. मग ती पार्टची उभारणी करताना जी माणसं इन्व्हॉल्व व्हायची, मग ते त्या पार्टचे नावाचे अपभ्रंश करायचे गमतीशीर. बरं. मग ते तिथं येतंय. हं, म्हणजे ते हं. मला सांगावं असं. वाटतं. कुणाला तरी सांगावं वाटतं. बरं. किंवा ते पार्ट्स आहेत ते इतके महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यासाठी जी तुमच्याकडं तंत्रज्ञाला जी खूप हे लागती माहिती, तर त्याच्याशी खूप चांगली माहिती असणारे, त्याच्यातलं चांगलं अ, तज्ञ असणारी, स्किल असणारी काही लोकं होती. हं, हं. मग ते कसे स्किल्ड होते, ते किती मेहनती होते, ते किती त्या गोष्टी त्याच्या अचूकतेप्रमाणे करायचे. इव्हन दो त्यांचं शिक्षण वगैरे कमी असलं, तर त्याचे सांगण्यासाठी म्हणजे त्या माणसाचा मेहनती आणि अचूकतेचा तज्ञ स्वभाव जो सांगण्यासाठी किंवा त्याचं काम सांगण्यासाठी मग त्याचे संदर्भ येतात. हं, पण हं. मला काही असं तंत्रज्ञान नाही त्यातलं सांगावं सांगायचं. असं नाहीये. नाही. पण त्याच्याबरोबर येणारी लोकं सांगायची. हं, हं. आता गंमतच म्हटलं तर ना, की पुढं-पुढं मी जसं वाचन विस्तारत गेलो ना, तसं ग्रेस वगैरे मी खूप वाचायचो. बरं. कविता हो. ग्रेस यांच्या. तर त्या कविता तो आपल्याला सगळ्यांना हं. माहीत आहे. ग्रेस म्हटलं की कसं की एक दुर्बोधतेची बेसरमिंदी असा असं असं आहे. आलेला की माणूस. ते स्वतःच म्हणतात. म्हणतात. तर मलाही त्यांच्या कविता कळायच्या नाहीत. त्यावेळी ती पुस्तकं मिळायची नाहीत. हं, तर हं, हं. काही पुस्तकं मी ढापून आणली होती. जे बरं. लिटरली चोरी करून पळवली होती ग्रेसची. कारण ती मिळायचीच नाहीत बाहेर. हां. मग ती घेऊन आलेलो मी आणि तशी पुस्तकं माझ्याकडे होती. आणि ते मग त्या कविता वाचायच्या आणि ते मग त्या कविता त्यांच्या ज्या आहेत का नाही, जसं हे ग्रामीण वर्णन वेगळं आहे. पण त्यांच्या कविता आहेत ते सगळं किंवा त्यांचं जे लिखाण आहे, चर्च बेल असू दे किंवा चंद्रमाधवीचे प्रदेश असू दे. कसला प्रदेश आहे हा? चंद्रमाधवीचा प्रदेश. हं. मग ते चंद्र
पाणी, भूमी, आई ह्या ज्या अशा ते म्हणतात की भावानुभूतीच्या कल्पना आहेत त्या. हम्म. इव्हन त्यांची कविता वाचायला गेलं ना, ज्ञानेश्वरांची कविता वाचली तर त्यात ज्ञानेश्वरांच्या बद्दल काय लिहिलंय, लताबाईंच्या कवितेवर लताबाईंच्या म्हणजे काय कसे लिहिलंय काय कळतच नाही. लिहिलं. पण ते सगळे वेगळे काहीतरी असे वेगळे संदर्भ यायचे ना, ते मी स्वतः तिथं जोडायचो. अच्छा. तिथं त्या धरणाच्या वगैरे ह्याच्याशी. आणि मग त्यातनं असं वेगळं एक आनंद मिळायचा किंवा त्या विश्वात राहायचो मी. हम्म. म्हणजे असं चंद्रमाधवीचा प्रदेश आहे किंवा असं कुठेतरी धरणाच्या ह्याच्यावर जायचं की जिथं असं नदी वाहती होती हम्म. किंवा ओढा अशा नदी वाहती असणाऱ्या ह्याच्यावर आपण एक धरण बांधतो. तर ते मला असं अस्वस्थ करण्यासारखं वाटायचं त्या ग्रेसच्या कवितासारखं, की अशी अवखळ आणि अशा वाहत्या नदीला आपण असं ते बांध लावून अडवतोय आणि मग ते ते थोडं करून वाटायचं. हम्म. धरण बांधलं ना, की त्याच्या पाठीमागं झाडं वगैरे वटत जातात. असे नुसते काळे झालेले वृक्ष दिसतात, काही पक्षी दिसतात. मग ते सगळं वेगळं वेगळं वाटायचं, वाटायचं. अस्वस्थ वाटायचं. हम्म. आणि मग त्या गोष्टी पण तिथं त्या वेळेच्या आहेत. म्हणजे इव्हन आज त्या ज्या डॅमवर घालवलेले दिवस आहेत ना, ते मला आजही आठवतात. बरं. मग त्याही गोष्टी मी काही थोड्याशा लिहिण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मन धरण होतं म्हणून ती मी तिथली स्वगती जी लिहिली ती स्वागत आहे. मनची स्वगती असली. बरं. फक्त त्याच्या वेळचं वाचन थोडंसं विस्तारलेलं होतं. हम्म. हम्म. त्याच्या पद्धतीचं लिहिलं. हम्म. पण त्याच्यामध्ये अजून म्हणजे असं लेखनाच्या अँगलनं बरंच काहीतरी लिहिण्यासारखं आहे. पण मला मला वाटते, की मी एवढा खास लेखक नाही. एवढा नाही. तयारीचा लेखक नाही, की असं उत्स्फूर्तपणे पटकन कारण मी लिहितोय. पण तेवढं जे की तिथल्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत, ज्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, त्या सगळ्या माझ्या माहिती असणाऱ्या गोष्टीला न्याय देण्याइतकं लिखाण करण्याइतकं माझ्याकडे हे आलंय, असं अजून मला वाटत नाही. धाडस आलंय असं वाटत नाही. धाडस पण नाही आणि तेवढं कौशल्य पण नसावं. बरं. सर आता याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टी आठवणींच्या प्रदेशातलं आपण आता बघितलं. बऱ्याचशा आठवणी आहेत, त्यातलं तुमचं लिखाण आहे. पण दुसरा एक मुद्दा असा सुद्धा आहे, की आठवणींच्या प्रदेशात वावरताना आपण आजच्या याच्यात सुद्धा त्याची कुठेतरी तुलना करून बघतो. तुम्हाला नेमका गावगाड्यात काय बदल झालाय? गावगाडा कसा होता आणि आता तो कसा झालाय? म्हणजे तो आधीचा कसा होता हे लेखनातनं आलंय. आत्ताच्या गावगाड्याबद्दल काय वाटतंय? तो तसा आहे का? जसं तुम्हाला बरोबर. तुम्ही लिहिता तसं आहे का? अगदी बरोबर. तर थोडंसं ते खूपच चांगला प्रश्न आहे, की अलीकडे मी जसं म्हणजे मध्ये माझ्या बरचसंच थोडीशी विदर्भात नोकरी झाल्यानंतर बरीचशीच नोकरी माझ्या गावात झाली. बरं. म्हणजे गावात म्हणजे गावाच्या परिसरात झाली. जिथंच माझी 20 वर्ष अगदी नोकरी पाटबंधारेची माझी त्या परिसरातच झाली. त्यामुळे मी गावाशी जोडला गेलो. मी लोकांच्यात जास्त मिसळला जाऊ शकलो नाही, असं म्हणायला काही हरकत नाही. कारण मी ज्या काळात मी अगदी 10वी पर्यंतचे दिवस म्हणजे मी शेतात 24 तास थांबलेले दिवस होते, घरी राहिलेले दिवस होते. पण नंतर थोडंसं शिक्षणाच्या बाबतीत पुढे गेलो, शिक्षणाच्या ह्याच्यामुळे गेलो किंवा नोकरीच्या ह्यानं तिथलं राहणं, तिथल्या लोकांशी संपर्क हा कमी झाला. थोडा कमी झाला. कदाचित काय झालं कुणास ठाऊक, पण थोडासा कमी झाला होता. मग त्यावेळेला आपण असं दुरून बघताना तो जो तुम्ही म्हणताय ना, माझ्या वेळचा गावगाडा आणि नंतरच्यात नंतर. फरक पडत गेला. हं, हं. मग त्यात बऱ्याच अँगल आहेत बरं का. म्हणजे काय आहे सामाजिक नेमकं? हां. अँगल आहेत, की त्याच्यानंतर काही आपल्या बदल होणारे जे परिस्थितीनुसार होणारे बदल आहेत, त्यात हं, काही बदल आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळात कसं होतं, की पाणी कमी होतं, हं, पारंपरिक शेती होती. आता ती बदलली. म्हणजे हं. इव्हन जो आम्ही म्हणायचो भटाचा माळ बघितला ना, तर तो माळ असा आठवतो, तो असा बोडका माळ आठवतो. म्हणजे 4 ताली केल्यात. ह्या तालीत आम्ही आहे, पलीकडच्या तालीत दुसरे आहेत, तिकडच्या तालीत अजून आहेत, त्याच्यानंतर इकडं आहेत, त्यांच्या पट्ट्या आहेत, विहिरी आहेत, त्या विहिरीवरची झाडं आहेत. आज जर तुम्ही तिथं पाहायला गेला ना, तर तो सगळा माळ बदललाय. म्हणजे त्या माळात असं हिरवागार माळ झालाय. तिथं ताली दिसत नाहीत. ते पूर्वीचं काहीच दिसत नाही. तिथं जे आमचं छप्पर होतं छानसं, हं. त्याच्यापुढं छोटी-छोटी झाडं होती. अगदी जी कमी पावसात येणारी झाडं होती. जी पांद होती ती छोटी होती. त्या पांदीत पाणी असायचं. आता त्या पांदीच्या ठिकाणी ती सगळी जागा भरून घेऊन त्यांनी चांगला रस्ता केलाय. पांदीतली जी कडेची झाडं आहेत, ती शेतीला वसप करतात म्हणून तोडलेली आहेत. त्याच्यानंतर आमच्या माळाची जी वस्ती आहे, ती वस्ती म्हणजे गेलेली आहे, संपून गेलेली आहे. आता तिथं कोण राहत नाही. जे की आम्ही चालत जायचो, बैलगाडीने जायचो, डोंगरातून चालत माळाला यायचो, ते सगळं बंद झालंय. रस्ते असे चांगले झालेले आहेत. हं. म्हणजे अक्षरशः अपेक्षा न करणं इतके फरक झालेले आहेत. तर तो बदल होत गेला. म्हणजे सामाजिक बदल काय झाले, की सेपरेशन्स झालेत. म्हणजे ते तर तुम्हाला हो. माहिती आहे, की पिढी आली, त्याच्यानंतरची लोकं वेगळी झाली. पूर्वी घर म्हणजे आमचे 5 चुलत्यांचं घर एकत्र असायचं. आता ते सगळे वेगळे झालेत. पुढचे भाऊबंध पण वेगळे झालेत. म्हणजे तो एक फरक झालायच तिथला.
त्याच्यानंतर शेतीच्या बाबतीत आम्ही म्हणत होतो माळ होता. तो माळ बदलून तो तिथं आता इरिगेशन झाल्यामुळं, पाणी भरपूर आल्यामुळं तिथली पीक पद्धती पूर्ण बदललेली आहे. तिथलं राहणीमान बदललंय. रस्ते खूप चांगले झालेत. म्हणजे इतके सुंदर रस्ते झालेत, की तुम्ही पटकीन कुठल्याही वाहनानं जाऊ शकता. हम्म. त्याच्यानंतर पूर्वी आम्हाला अगदी सायकल घरी एकच असायची. म्हणजे आमच्या 5 चुलत्यांच्यात एकच सायकल असायची. आणि तेच आम्ही, आणि ती सुद्धा म्हणजे एखाद्या समृद्ध घराचं एक वर्णन असायचं, की त्यांच्याकडे सायकल आहे अशा पद्धतीचं. पण ते आता तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे मोटरसायकली आल्या किंवा वाहनं आली. ऑटो स्टार्टर आले. इथंच बसून तो बटन दाबतो आणि त्याचं ड्रिपवर सगळं चालू होतं. त्यावेळेच्या पाटाच्या पाणी किंवा आम्ही पूर्वी आमच्या लहानपणी सुद्धा आमच्याकडे ज्यावेळी मोटर नव्हत्या विहिरीवर, तर आम्ही ह्यानं रहाटानं पाणी हो. काढायचो आणि ते द्यायचो. ते सगळं संपलं. पाण्यासाठी आम्हाला खूप वणवण करायला लागायची. म्हणजे अगदी पहाटे 4 वाजता आम्हाला उठवायचे घरातले, आम्ही लहान असल्यामुळं. आणि आमच्या इथे एक छोटासा आड होता उन्हाळ्याच्या दिवसात, आणि जाऊन त्या घागरीवर बसायचो आम्ही आणि आम्हाला खाली सोडायचे त्या आडात आणि खाली जाऊन आम्ही ते पाणी भरायचो त्यात. तर ही परिस्थिती सगळी गेली. आता इरिगेशन झाल्यामुळे ते आड आहेत ना, असे काठोकाठ भरलेले असतात. पण त्याच खोल गेलेल्या आडात जे उतरायची मजा होती ती गेली. हम्म, आता हम्म. तो आड कुणीही तिथं पाणी आणायला जात नाही. पाणी योजना झाल्या. असं सगळं तिथलं वातावरण बदललं. त्याबरोबर लोक बदलले. म्हणजे कसं की आत्ताची जी पिढी आहे, जी सीनियर झालेली पिढी आहे, जी आमच्या वेळची सीनियर झालेली पिढी होती, ती संपूर्ण शेती कामातली होती. हम्म. त्यांची जी जीवनशैली होती ती पूर्ण वेगळी होती. त्यांचं खाणं, आहार, त्यांचं राहणं, त्यांची आपुलकी, त्यांचे सण वगैरे साजरे करण्याची पद्धती, ह्या सगळ्या वेगळ्या होत्या. आज जी पिढी आहे, जी की कदाचित माझेच वडील बंधू आहेत, की जे आता सीनियर झालेले आहेत. तर त्यांची पिढीच आणि त्या पिढीतल्या ह्याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. खूप फरक आहे. अ, हम्म. तो तर आहेच. आता त्याचं उलगडून सांगणं हो, सगळ्या हो, गोष्टी हो, म्हणजे हो, खूप हो, वेळ लागेल. वेळ आहे. आणि त्याच्यानंतर तिथलं आतलं जे जीवन आहे ना, ते असं म्हणजे या तंत्रज्ञान आणि थोडंसं मॉडर्नायझेशनमुळे वेगळं झालेलं आहे. हम्म. बऱ्याच गोष्टी आहेत. लोकांच्याकडे वाहनं आल्यात, ऑटो स्टार्टर आल्यात, पीक पद्धती बदललेली आहे आणि अ, ब लोकांचं शेतीमध्येच काम करण्यापेक्षा बाहेरची काही कामं करण्याकडे कल वाढलाय. मुलं बाहेर जात आहेत. ते हम्म. बाहेर काम करतायत. असं आहे. असे बदल झालेत. पण असा गोष्टीचा प्रभाव मला बऱ्याच वेळा होता बरं का, म्हणजे मध्ये, हो. की आता नाही, आता लोकं बदललेत. ते सेपरेट झालेत. ते शेतीचे वेगळे त्यांचे हे आल्यात. ते म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी भावनिक होत्या, काही तांत्रिक होत्या, काही ह्या गोष्टीत बदल झाल्यात. त्यामुळं आता ते जुनं काही राहिलेलं नाही असं जरी म्हटलं, तर मला अजून असं वाटतं, की बराच अंश मात्र तसा राहिलाय. बर. कारण काय झालं, की अलीकडच्या काळात मी सतत संतोषगिरीला जाणं किंवा गावी जाणं, एक शनिवार, रविवारी 1 दिवस मुक्काम करणं, मी अलीकडं एक 10 वर्षापासून कायम करतो, की 1 दिवस जाऊन शेतात मुक्काम करायचा आठवड्याचा. मग तिथं करता मी कायम आमचे जे डोंगर आहेत, त्या डोंगरावर 1 दिवस वरती जाऊन यायचं. तिथल्या देवदर्शनाला जाऊन यायचं. अतिशय श्रेयस आणि प्रेयस असा सगळ्या लोकांच्यासाठीचा तो डोंगर. मग ते माझ्याबरोबर काही लोकं यायला लागली. मग ते लोकं म्हणजे काही तरुण मुलं यायला लागली. मग त्या ह्याच्यातून आता मला जाणवायला लागली, की अरे ते विचार किंवा ती जी पद्धत आहे ती तीच आहे. थोडंसं त्याला रूप वेगळं आलंय. बर. मग तिथं काही आम्ही आता थोडीशी कामं करतो. हम्म, म्हणजे हम्म. वर डोंगरावर एक आम्ही स्मृतिवन तयार केलंय. म्हणजे डोंगरावर अशी मोठी टेबल लँड आहे. तर त्या टेबल लँडवर आम्ही एक तळं काढलं. वनतळं काढल्यासारखाचं तळं काढलं. बर. त्याच्यात पेपर टाकला. म्हणजे हे सगळं साहित्य वर घेऊन जायचं डोंगरावर. हम्म. आणि तिथं पेपर टाकला, पाणी साठवलं, ते पाणी देऊन झाडं लावली. आणि ही झाडं अशा लोकांची लावली, की जे खरोखर त्या संतोष गिरवीवर प्रेम होते. म्हणजे माझे थोरले चुलते आहेत ना, त्यांचं इतकं प्रेम होतं ना, की ते 90व्या वर्षी सुद्धा वरती जायचे बर. डोंगरावर. तर तशा म्हणजे अशा आपल्या जुन्या वयस्कर लोकांच्या आठवणीची एक-एक झाड लावली. मग ह्यावेळी जी लोकं अलीकडे जास्त भेटायला लागली ना, तर मला जाणवायला लागलं, की तशीच आहेत लोकं. हम्म. म्हणजे ठीक आहे. आता त्यांच्याकडं म्हणजे जगण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या बदलल्या. पण ते गावातलं जे पूर्वीचं हे आहे त्याच्यात असा अगदी पूर्ण फरक झालाय वगैरे असं काही नाही. वाटतं. आहे त्या पद्धतीचंच लोकं आहेत. गावगाड्यातला फरक हा केवळ तंत्रज्ञानाचा आणि आपण वाढलेल्या पुढे गेलेल्या ह्याचा आहे. पण मानसिकता करण्याची तिथली जी गावाविषयीची जी आस्था आहे, तिथल्या धार्मिक बाबी ज्या आहेत त्याच्याविषयीची जी आस्था आहे त्या तशाच आहेत, सारख्या आहेत, नाही, असं वाटतंय मला. सर आता एक शेवटचा प्रश्न. तुम्ही असं म्हणालात, की बऱ्याचशा गोष्टी लिहायच्यात, पण ते हां. कौशल्य माझ्याकडे नाही असं मला वाटतंय. ते कौशल्य नक्कीच तुमच्याकडे आहे. त्याच्यामुळेच हा प्रश्न मी विचारतोय, की आता तुकड्या-तुकड्यात लिहून झालंय. हं. समग्र काहीतरी असं एक पुस्तक स्वरूपात असं काही वाचायला मिळेल का वाचकांना? अॅग्रोवनच्या वाचकांना ते आहे त्याच्याबद्दलचं कुतूहल येणाऱ्या काळात? खरं खरं मी अग्रोवनचं याबद्दल खूप आभार आहे. म्हणजे हं. आभार मानेन,
की एक अशी मला एक असा ट्रॅक त्यांनी दिला. हं, माझा मित्र मंदारनी माझं ते अॅग्रोवन पर्यंत पोहोचवलं. हं. मला एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळाला, की आज मी अॅग्रोवनचा लेख लिहिला ना, तर आमच्या घरी सुद्धा सगळे असतात, की तिथून ते फोन वाजायला सुरुवात होतात आणि बरेचसेच फोन आहेत धुळे, नंदुरबार, मराठवाडा, विदर्भ इकडून येतात. म्हणजे मी लिहितो पश्चिम महाराष्ट्रातलं, पण पश्चिम महाराष्ट्रातले कमी फोन येतात, पण तिकडचे खूप येतात आणि त्यांना ते आवडतं आणि ह्याच्यामुळं जर आपल्याला असा प्रतिसाद मिळाला, तर थोडं हे वाटतं. तर त्याच्यामुळं नंतर थोडं म्हणजे वाटायला लागलं, की आपण लिहावं. पण निश्चित एक जाणवते, की त्याच्यात अशी ओढून ताणून काहीतरी हं, लिहावं असं हो, नाही हं. करायचं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, की ज्याच्यावर आपण थोडं लिहू शकतो. तसा मला वेळ नाही किंवा नाही ते होतच नाही असं नाही. पण निश्चित मी म्हणेन, की जसं ते तात्या व्यंकटेश माडगूळकर जसं उतरवतात ना, तेवढं जमण्याइतकी माझी कुवत नाही. मग ठीक आहे थोडंफार लिहितोय, अजून थोडी असं जे डोक्यात येतंय ते कधीतरी असं खाली उतरतं ना, तर ज्या-ज्यावेळी उतरतं त्या-त्यावेळी लिहिणार आणि लिहीन. पण होईल असं वाटतंय थोडे प्रयत्न करूया. काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला म्हटलं, की लेखकाकडे एक खरं एक मोठं धाडस लागतं बरं का. हं. म्हणजे लेखकाची मनोवृत्ती असते ना, ती मला वाटतं लेखकासारखा मोठा धाडसी माणूस कोण नाही. ब म्हणजे तो खूप मोठा तो युद्धातल्या सैनिकासारखा धाडसी असतो. कारण त्याकडे धाडस असतं या गोष्टी लिहायचं हं. आणि ज्यावेळी तो धाडसानं टोकदार लिहितो ना, त्यावेळी त्याचं ते लेखन चांगलं होतं. तर अर्थात. ते जे धाडस आहे किंवा तशी मानसिकता यायला पाहिजे. अर्थात मी काय असा नाही, नाही. बोला, नाही आहे पट्टीचा, बोला. पण येईल आणि मला वाटते काही गोष्टी लिहायच्या आहेत लिहायच्यात. आणि लिहू आपण बरं. आणि असं म्हणजे थोडी या सकाळच्या माध्यमातून जी लोकांनी मला प्रेरणा मिळाली किंवा हे जे प्लॅटफॉर्म दिला, याच्यामुळं ते होईल असं वाटतंय. वाटतंय. तर आपल्यासोबत होते आज जयंत खाडे सर आणि त्यांनी त्यांच्या एकूण लेखनाची प्रक्रिया काय राहिली, ते लेखनाकडे कसे वळाले, त्यांनी जो काही गावगाडा अनुभवला, त्याच्याबद्दलच्या आठवणी, एकूणच ते ज्या क्षेत्रात काम करतायत त्याच्याबद्दलच्या त्यातले खास कळगे या सगळ्या विषयांवरती आपल्यासोबत सविस्तर गप्पा मारल्यात. अर्थात त्याच्यामध्ये लिखाण हे मध्यवर्ती होतं. सर तुम्ही वेळ दिलात, ॲग्रोवनच्या वाचकांशी, प्रेक्षकांशी मन भरून बोललात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.